दूध का दूध पानी का पानी हो जाए। औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, औरंगजेब हा चांगला प्रशासक होता असं अबू आझमी म्हणतात। विधान भवनाच्या परिसरात त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। छत्रपती संभाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल करून त्यांना 40 दिवस त्यांचा छळ करून त्यांचे जे हाल करून त्यांची निर्गुण त्यांना ठार मारलं गेलं। हा क्रूर कर्मा औरंगजेब त्या आपण छावा सिनेमात बघितलं तर अंगावर काटे उभे राहतील। त्याच्यामध्ये औरंगजेबाचं कौर्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य दाखवलेलं आहे आणि म्हणून या देशासाठी ज्यांनी धर्माभिमान बाळगला, या देशासाठी त्यांनी प्राणाचे बलिदान दिलं, परंतु देशाचं आणि धर्म सोडला नाही, देशाभिमान सोडला नाही, राष्ट्राभिमान सोडला नाही, अशा धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने, त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे। निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे। खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, कारण छत्रपती संभाजी महाराजांनी या देशासाठी आपला प्राण अर्पण केलेला आहे आणि बलिदान दिलेलं आहे आणि म्हणून खरं म्हणजे या अबू आझमी हिला औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याचं कौतुक करणं हे तर महापाप आहे आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे। प्रशासक था ये अबू आझमी ने कहा है, क्या कहेंगे आप? औरंगजेब अच्छा प्रशासक था ये अबू आझमी ने बोला है। ये अबू आझमी ने माफी मांगनी चाहिए क्योंकि छत्रपति संभाजी राजा ये देशभक्त थे, राष्ट्रभक्त थे, धर्माभिमानी थे। उन्हें धर्म छोड़ने को कहा लेकिन उन्होंने खुद की प्राणों की आहुति दे दी, बलिदान दिया, लेकिन देशाभिमान नहीं छोड़ा। ऐसे देशभक्त को जो औरंगजेब मान बाळगला, या देशासाठी त्यांनी प्राणाचे बलिदान दिलं, परंतु देशाचं आणि धर्म सोडला नाही, देशाभिमान सोडला नाही, राष्ट्राभिमान सोडला नाही, अशा धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने, त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे। निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे। खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, कारण छत्रपती संभाजी महाराजांनी या देशासाठी आपला प्राण अर्पण केलेला आहे आणि बलिदान दिलेलं आहे आणि म्हणून खरं म्हणजे या अबू आझमी हिला औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याचं कौतुक करणं हे तर महापाप आहे आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे। प्रशासक था ये अबू आझमी ने कहा है, क्या कहेंगे आप? औरंगजेब अच्छा प्रशासक था ये अबू आझमी ने बोला है। ये अबू आझमी ने माफी मांगनी चाहिए क्योंकि छत्रपति संभाजी राजा ये देशभक्त थे, राष्ट्रभक्त थे, धर्माभिमानी थे। उन्हें धर्म छोड़ने को कहा लेकिन उन्होंने खुद की प्राणों की आहुति दे दी, बलिदान दिया, लेकिन देशाभिमान नहीं छोड़ा। ऐसे देशभक्त को जो औरंगजेब ने हलाल करके मरवाया, उनको मार दिया, ऐसे औरंगजेब को यहाँ पर उसका अच्छा प्रशासन बोलना ये बहुत बड़ा पाप है और इसके लिए अबू आझमी इन्होंने माफी मांगनी चाहिए। ये देशभक्त के खिलाफ बात की है,
इसलिए उनको देशद्रोही भी कहना चाहिए। आप कार्रवाई करेंगे? आप कार्रवाई करेंगे अबू आजमी पर? बिल्कुल उनका, और अभी ये कहूंगा मैं शेर का